नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. राज्यसेवा 2025च्या नवीन पॅटर्नची म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जाहिरात आलेली आहे आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदम सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. बऱ्याच मुलांना टेन्शन आले, बरेच मुलं फ्रस्ट्रेट झालेत कारण आता डेट समोर आली आहे. 28 सप्टेंबरला एक्झाम आहे. 6 महिने आपल्या हातात आहे. आता कसं करायचं? इतके दिवस आपण बिंदास होतो. सो आता नेमकं सुरुवात कशी करायची, कुठून करायची, किंवा जो चालू आहे आपला अभ्यास त्याला पुढे कंटिन्यू कसं करायचं, त्यात काही बदल करायचा का, अशा अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात आता आले असतील. त्याच्यामध्ये जे बिगिनर्स आहेत, नुकतीच तयारी सुरू करणारे किंवा मागचा एखादा अटेम्प्ट दिलेले, तर त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना हे पण कन्फ्युजन आहे की सर मग आता हा जो नवीन पॅटर्न आहे हा पूर्व आणि मुख्य दोन्हीसाठी नवीन आहे का फक्त मुख्यसाठीच नवीन आहे? पूर्वचा काय आहे नेमका पॅटर्न? त्याचबरोबर मग पुस्तकं कुठले वापरायचे, पूर्वसाठी कुठले वापरायचे, मुख्यसाठी कुठले वापरायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या PW यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल माझं, ज्याच्यामध्ये मी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य सगळ्या पुस्तकांची यादी आणि तुमचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे याचं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त की राज्यसेवा पूर्वची जी जाहिरात आलेली आहे आता नवीन, तर त्यासाठी पूर्वची तयारी तुम्ही नेमकी कशी करायची, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचा पॅटर्न काय असणार आहे, त्याच्यावर आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. जेणेकरून नवीन जे मुलं आहेत, नवीन सुरू करणारे किंवा ज्यांनी सुरू केला अभ्यास अगोदर बट त्यांना अजून एक्झाम पॅटर्नबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे, जुना नवा वगैरे काय, तर त्यांच्यासाठी मी घेऊन आले हा व्हिडिओ. सो मित्रांनो, याच्यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा नेमकी काय आहे. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे याच्या अगोदर पर्यंत जशी होत आलेली आहे, म्हणजे आत्ता डिसेंबरमध्ये पेपर झाला पूर्वचा 24चा, त्याच्या अगोदर जेवढे काही झाल्यात सगळ्या पूर्व परीक्षा मागच्या 2-3 वर्षांच्या आणि आता नवीन पॅटर्न जो सुरू होणार आहे त्याची पूर्व परीक्षा, हे सगळं सेम असणार आहे. पूर्व परीक्षेच्या पॅटर्नमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे. ठीक आहे, पॅटर्न बदललेला आहे आता मेन्सचा. मुख्य परीक्षा आता डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, बस दॅट्स इट, बाकी काहीच नाही. पूर्व परीक्षा तीच आहे, अभ्यासक्रम पण तोच आहे, सिस्टीम पण तीच आहे. तर मग काय आहे नेमकी पूर्व परीक्षा ते समजून घेत आपण. मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आहे आपली याच्यामध्ये आपल्याला 2 पेपर असतात. एक पेपर 1 असतो जो कंपल्सरी असतो, पेपर 2 असतो जो युजली क्वालिफाईंग पेपर म्हणून ओळखला जातो, जो आता मागच्या 3 वर्षांपूर्वी क्वालिफाईंग केला, अगोदर तो पण कंपल्सरी होता. पेपर 1 जो आहे तो 200 मार्कांचा, पेपर 2 पण 200 मार्कांचा, पण हा क्वालिफाईंग असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये 66 मार्क्स घ्यायचे आहेत मिनिमम. याच्यात हे 33% ॲक्च्युली 33%. या दुसऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही 66 मार्क्स मिळवले तर तुमचा पहिला जो पेपर आहे ना कंपल्सरी, त्याचे मार्क्स तुमचे मेरिटसाठी काउंट होतील. म्हणजे कसं बघा, समजा तुम्ही ह्या 200 मार्कांपैकी असं गृहीत धरूयात आपण की 120 प्लस स्कोअर केला, परंतु तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये 200 मार्कांपैकी 66 पडलेच नाही, 65च पडले, 64च पडले, 60च पडले, तर तुम्हाला इकडे 120 काय 150 पडून पण काही फायदा नाही. लक्षात ठेवा, तुमचे हे मार्क मेरिटसाठी तेव्हाच काउंट होतील जेव्हा तुम्हाला दुसऱ्या म्हणजे क्वालिफाईंग पेपरमध्ये म्हणजे सीसॅटच्या पेपरमध्ये 66 मार्क्स पडतील, 66 किंवा त्यापेक्षा जास्त. त्यामुळे तुम्हाला ह्या पेपरचा अभ्यास अशा दृष्टिकोनातून करायचा आहे की तुम्हाला 66 मार्क आलेच पाहिजे आणि येतात. एवढं काही अवघड नाहीच आहे ते, लक्षात. ठीक, खूप सोपं आहे. उलट क्वालिफाईंग झाल्यामुळे ते अजून सोपं झालं. आता तुम्हाला सगळा फोकस तो GSवर करायचा आहे, पहिल्या पेपरवर करायचा आहे. हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात. सकाळच्या सत्रामध्ये पहिला पेपर होतो, नंतर मग गॅप असतो आणि नंतर दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे 3 ते 5. पहिला पेपर 10 ते 12, दुसरा पेपर 3 ते 5. मग 12 ते 3 मध्ये तुमच्याकडे वेळ असतो रिलॅक्स व्हायला, थोडं काय अजून आठवायचं असेल, माइंडसेट तयार करायला, त्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो. लक्षात. सो दोन्ही पेपर एका दिवशी होतात. ऑब्जेक्टिव्ह असतात दोन्ही पण पेपर आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर असल्यामुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असते. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह पेपर असल्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग असते तुमची 4:1, म्हणजे 4 चुकीच्या उत्तरासाठी तुमच्या एका प्रश्नाचे मार्क्स जातील. लक्षात ठेवा, 4 चुकीच्या उत्तरासाठी एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे जातील, हे निगेटिव्ह. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% म्हणजे 1/4 मार्क्स जे ते मायनस केले जातील. लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात ठेवायचं, हे जे निगेटिव्ह सिस्टीम आहे मित्रांनो, हे निगेटिव्ह सिस्टीम पेपर 1 साठी आहे आणि पेपर 2 साठी पण आहे. फक्त पेपर 2 मधला एक स्पेसिफिक सेगमेंट सोडून, कुठला माहिती आहे का, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचे 5 प्रश्न असतात.
ह्या 5 प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग लागू होत नाही, कारण या 5 प्रश्नांचं स्वरूप असं आहे की त्यातलं उत्तर जे ना तर 4 पर्यायापैकी 3 पर्याय करेक्ट असतात, एक मोस्ट करेक्ट असतो, एक थोडासा ॲव्हरेज आणि थोडासा कमी, आणि एक इनकरेक्ट असतो. म्हणजे याच्यातल्या 5 प्रश्नांना 4 पर्यायापैकी 3 पर्यायांना मार्क असतात, त्याला निगेटिव्ह नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते सोडून 5 प्रश्न म्हणजे पेपर 2 मध्ये जे 80 प्रश्न असतात ना, 80 प्रश्न, तर त्या 80 पैकी 75 प्रश्नांना निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. 5 प्रश्नांना नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर समजा आपण काही प्रश्नांचे काय करतो माहिती आहे का, बरेच जण घाईघाईमध्ये ते आन्सर शीटवर उत्तर डार्क करताना एकापेक्षा जास्त उत्तर डार्क करतात. जर तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर जर डार्क केले मित्रांनो, कळलं, किंवा मग एखादं पूर्ण वर्तुळ जर प्रॉपर केलं नसेल तर ते उत्तर चुकीचं समजलं जाईल आणि तुम्हाला त्याचे पण निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला त्याचं पण भरावं लागेल, लक्षात. ठीक आहे, कळलं, आलं लक्षात. सो पेपर सोडवताना खूप चांगली काळजी घ्यावी लागते. आपल्याला चुका होणार नाही हे पण बघावं लागतं, आणि चुका होणार नाही म्हणजे ह्या अशा चुका, सिली मिस्टेक्स, आणि प्रश्न जास्तीत जास्त ॲक्युरेट कसे येतील हे पण पाहावं लागतं. चला आपण आता सिलेबस समजून घेऊ, पेपर पॅटर्न समजून घेऊ. मित्रांनो, हे जे 2 पेपर आहेत त्यातला पहिला जो पेपर आहे तो 200 मार्कांचा आहे, 200 मार्कांचा. तर 200 मार्कांचा पेपर जो आहे याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत, 100 प्रश्न, 100 क्वेश्चन्स. तर 100 क्वेश्चन्स कशावर येणार नेमके, सगळे ऑब्जेक्टिव्ह असणारे प्रश्न, लक्षात ठेवा. आत्ताचा कट ऑफ लागला बघा 24चा, 117 पॉईंट समथिंग कट ऑफ लागला, 117 मार्क्स 200 पैकी प्रीचा पहिल्या पेपरचा, त्याच्यावरूनच तुमचा कट ऑफ ठरवतो. तर पहिला जो पेपर आहे तुमचा, म्हणजे पहिला जो विषय आहे तुमचा ह्या 200 मार्क, तो करंट इव्हेंट्स आहेत, चालू घडामोडी, लक्षात ठेवा. चालू घडामोडीचे तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. चांगली तयारी करायची, म्हणजे तुम्हाला त्यातले 15 पैकी मॅक्सिमम प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. इकडे एका प्रश्नात 2 मार्क आहे, 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क, लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा विषय आहे हिस्ट्री, इतिहास. त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात, 15 प्रश्न. यातले सुद्धा मॅक्स टू मॅक्स तुम्हाला बरोबर कसे येतील ते पाहावे लागतील. ठीक आहे. याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया आहे, नॅशनल मुवमेंट आहे, आणि काही वेटेज महाराष्ट्राचं पण आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे जॉग्राफी, महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्डची जॉग्राफी, म्हणजे महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल. याच्यावर सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील, 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क, लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला कव्हर करावे लागतील, कारण हा मार्क देणारा विषय आहे. चौथा विषय आहे इंडिया आणि महाराष्ट्राचं पॉलिटी आणि गव्हर्नन्स, राज्यघटना आणि राजकारण, लक्षात ठेवा. याच्यामध्ये थोडेसे पब्लिक पॉलिसीज वगैरे, अर्बन गव्हर्नन्स वगैरे पण तुम्हाला कव्हर करावं लागेल. याचे 15 प्रश्न विचारले जातात. सो हे झाले 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स. हा पण आउट ऑफ मार्क देणारा विषय. मित्रांनो, पॉलिटी, जॉग्राफी मॅक्सिमम स्कोर करा, म्हणजे तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतील. 5वा विषय आहे इकॉनॉमिक्स आणि सोशल डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास, ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास वगैरे वगैरे. याचे सुद्धा 15 प्रश्न विचारले जातात 30 मार्कांसाठी. ठीक आहे. तर याचा पण चांगला अभ्यास करा, मॅक्स टू मॅक्स स्कोर करा. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, पर्यावरण, याचे 5 प्रश्न विचारले जातात. 5 प्रश्न, 11वी 12वीचं पर्यावरण केलं तरी होऊन जातं. आणि शेवटचा विषय जनरल सायन्स, जो आपला विषय आहे, माझा विषय आहे, याचे 20 प्रश्न विचारले जातात. 20 प्रश्न 40 मार्कांना, लक्षात ठेवा. म्हणजे बघा, पहिले 5 जे विषय आहेत त्याचे 15 प्रश्न, 15 5 75, पर्यावरणाचे 5 म्हणजे 80, आणि विज्ञानाचे 20 म्हणजे 100 प्रश्न. असे तुम्हाला 100 प्रश्न जे आहेत ते 200 मार्कांना विचारले जातात. 200 मार्कांपैकी 120 प्लस जर तुमचा स्कोर आला तर तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकतात. आत्ताचा जो आहे पॅटर्न, म्हणजेच आता जी एक्झाम झाली त्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर, पेपर जर टफ असेल तर स्कोर जो आहे तो कमी होऊन जाईल, पेपर जर सोपा आला तर स्कोर अजून वाढेल, लक्षात ठेवा. जागा जर जास्त असेल तर स्कोर कमी होतो, जागा जर कमी असेल तर स्कोर अजून वाढतो, लक्षात. ठीक आहे. सो ते डिपेंड करतं मित्रांनो कट ऑफ किती लागणार, बट तुम्ही या हिशोबाने तयारी करा. 120 प्लस 100% तुमचं श्युअरिटी असणार प्री क्वालिफाय होण्याची. ठीक आहे. सो हा झाला प्रीचा पहिल्या पेपरचा पॅटर्न. मग आता ह्या पहिल्या पेपरसाठी, ह्या सगळ्या विषयांसाठी पुस्तकं कुठले वापरायचे, तर इतिहासासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, गाठाळ किंवा कठारे, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे इतिहासाचं. त्यानंतर हे कोळंबे सरांचं पुस्तक आहे इतिहासाचं, आधुनिक भारताचा इतिहास. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी हे पुंगळे सरांचं एक पुस्तक आहे, हे पण पुंगळे सरांचं एक पुस्तक आहे भूगोल आणि पर्यावरणासाठी. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्हाला सौदी सरांचे पण पुस्तक आहेत, हे 2 तुम्ही हे पण यूज करू शकता जॉग्राफीसाठी. त्यानंतर भारताचं भूगोल एक पुस्तक आहे, महाराष्ट्राचं पण आता इन्क्लूड झालं याच्यात, हे भगीरथ प्रकाशनाचं पुस्तक आहे, कपिल पवार सरांचं, हे पण तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर सायन्ससाठी आपलं पुस्तक आहे बघा, हे माझं पुस्तक आहे सायन्सचं आपलं, 11वी एडिशन सध्या सुरू आहे त्याची. तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन पण अवेलेबल आहे, मार्केटमधून पण तुम्ही घेऊ शकता. सायन्स तुमचं परफेक्ट यातून कव्हर होऊन जाईल. 20 पैकी तुम्हाला सांगतो, मागच्या एक्झामचा अनुभव घेता 16-17 प्रश्न मिनिमम कुठेच नाही गेले, आरामशीर कव्हर होऊन जातात, लक्षात ठेवा पुस्तकातून. ठीक आहे.
त्यानंतर सायन्स जर इंग्लिशमधून करायचं असेल तर जनरल सायन्सचं पण पुस्तक आहे आपलं. प्रश्नांचा सराव करायचा असेल तर प्रश्नसंच पण आहे, आणि NCERTचं करायचं असेल तयारी तर ते सुद्धा बुक आपलं आहे मार्केटमध्ये अवेलेबल. त्यानंतर मग राज्यघटनेसाठी काय करायचं? राज्यघटनेसाठी कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे, भारताची राज्यघटना आणि प्रश्न, आणि लक्ष्मीकांत सरांचं पण एक आहे, इंडियन पॉलिटी. दोन्हीपैकी कुठलं पण एक घेऊ शकता, दोन्ही घेतले तरी बेटर, लक्षात ठेवा, तुमच्या फायद्याचेच आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्ससाठी पण कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था पुस्तक आहे. त्यानंतर देसले सरांचं पण आहे इकॉनॉमिक्सचे 2 पार्ट आहे देसले सरांचे, तो पार्ट 1 आहे आणि हा पार्ट 2 आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जसं सोयीस्कर असेल तसं. पंचायत राजसाठी आहे बघा, हे किशोर लवटे सरांचं पुस्तक, ते पण तुम्ही यूज करू शकता. आणि अंकगणित बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे सरांचे पुस्तक आहेत मॅथ्स रिझनिंगसाठी. त्याचबरोबर आर्यन पब्लिकेशनचे पण आहेत अंकगणित बुद्धिमत्ताचे, RS अग्रवालचे, सॉरी S चांद पब्लिकेशनचे RS अग्रवाल सरांचे पुस्तकं ऑलमोस्ट सगळ्या एक्झामसाठी चालतात, तुम्ही ते यूज करू शकता. त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्ही चालू घडामोडी डायरी वापरू शकता, 6 वापरू शकता, मासिक वापरू शकता, किंवा काही लेखकांचे तुम्ही पुस्तकं वापरू शकता. देवा जाधवर सर आहे, अभिनव प्रकाशांचं पुस्तक आहे. ठीक आहे, ते पण यूज करू शकता. त्यानंतर दुसरा पेपर आहे मित्रांनो आपला 200 मार्कांचा, परंतु याच्यात 80 प्रश्न येतात, आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा पेपर क्वालिफाईंग आहे, लक्षात ठेवा. हा पेपर क्वालिफाईंग असणार आहे. या पेपरमध्ये तुम्हाला फक्त यू हॅव टू स्कोर 66 मार्क्स. तुम्हाला फक्त 66 मार्क्स याच्यात कव्हर करायचे, बस, दॅट्स इट. याच्यात काय काय, याच्यात कॉम्प्रिहेन्शन आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज असणार याच्यामध्ये 10. त्या पॅसेजवर तुम्हाला 5-5 प्रश्न विचारले जातील. मे बी आता नवीन पॅटर्नमध्ये चेंज होऊ शकतो, एखाद्या वेळेस सांगता येत नाही, कारण UPSCला पॅसेज खूप येतात, 30-30, 35-35, एका पॅसेजवर 1-1, 2-2 प्रश्न असतात. सो तसं काही जर केलं आयोगाने तर आपण सरप्राईज होण्याची आवश्यकता नाही, अगोदरच तयार राहा मेंटली, कळलं ना, आणि तुमच्या स्टडी वाईज, कारण UPSCला तोच पॅटर्न फॉलो केला जातोय. सो हे चेंज होऊ शकतं एखाद्या, सांगता येत नाही. ठीक आहे, सो बी प्रिपेअर फॉर दॅट. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स असतात, कम्युनिकेशन स्किल्स, लॉजिकल रिझनिंग आणि ॲनालिटिकल ॲबिलिटी असते, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग, जे ना मित्रांनो याचे 5 प्रश्न असतात. तुम्हाला मी आता मगाशी सांगितलं होतं, ज्याला नो निगेटिव्ह मार्किंग, याला निगेटिव्ह मार्किंग नसते ह्या 5 प्रश्नांना. उलट हा पेपर हातात पडला की पहिले सोडून घ्यायचे, कारण 5 प्रश्न म्हणजे 12.5 मार्क तुमच्या खिशात आहे, लक्षात. सोपे प्रश्न असतात एकदम. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी पण आहे, बेसिक न्यूमरसी पण आहे, आणि मराठी इंग्लिश लँग्वेज स्किल्स पण आहे. तो असे सगळे मिळून आपल्याला 80 प्रश्न येतात. याच्यातले जवळपास 50 प्रश्न तर कॉम्प्रिहेन्शनच असतात, 30 प्रश्न बाकीचे याच्यावर असतात. त्यामुळे याच्यात 66 मार्क घेणं काही डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही याच्यासाठी तयारी करण्यासाठी काय वापरू शकता, तर याच्या तयारीसाठी तुम्ही हे CSATचं पेपर 2 जे ना आर्यन पब्लिकेशनचं, हे यूज करू शकता. याच्यामध्ये भरपूर पेपर आहेत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. CSAT हा पूर्णपणे प्रॅक्टिसचा विषय. तुमचं बेसिक मॅथ्स रिझनिंग क्लिअर पाहिजे. मॅथ्स रिझनिंग झालेलं असेल, कॉम्प्रिहेन्शन पॅसेजची तयारी केली की तुम्हाला CSATमध्ये 66 मार्क पाडण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच नाही. ठीक आहे, तर मित्रांनो ही झाली आपली आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची, पेपर पॅटर्न कसा असेल, नेमका विषय कुठले कुठले असतील. तर सगळ्यांना मी आता ह्या व्हिडिओमधून तेच सांगण्याचा प्रयत्न केला की पेपर पॅटर्न जुनाच आहे, परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय मी, मुख्य परीक्षेबद्दल नाही. मुख्य परीक्षा आता नवीन वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच होणार आहे, त्याची जाहिरात आता आलेली आहे. सो पूर्व परीक्षेसाठी बिलकुल काही शंका डोक्यात ठेवू नका. पूर्व परीक्षा आपली तीच आहे जी तुम्ही अगोदर तयारी करत आहात, त्याच पद्धतीने तयारी करायची. फक्त जर झाला बदल तर CSATच्या पेपरमध्ये होऊ शकतो, UPSCच्या धर्तीवर, कारण त्याच धर्तीवर हे सगळं पॅटर्न ठरलंय. सो त्याला पण तयार राहा, सरप्राईज होऊ नका वेळेवर. ठीक आहे, चला छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय आणि गुड डे.